नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल हायवे 166चे अपडेट्स घेणार आहोत. बऱ्याच दिवसानंतर आपण ह्या रूटला जातोय आणि कामं पण बऱ्यापैकी झालेली असणार आहेत. कारण मागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की स्पीड चांगला आहे. आता इथून आपण नेहमीप्रमाणे परटवणे जंक्शनपासून सुरुवात करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ लाईक करा, आवडला तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. व्हिडिओ शेअर करा. ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. आता परटवण्याचं जंक्शन आपण क्रॉस करतोय, जिथून गणपतीपुळे रोड आहे आणि नंतर हा आपला हायवेचं काम चालू होतं. तिथं उजव्या बाजूला जरा साफसफाई झालेली आहे, भराव घालण्याचं काम करतायत आणि तेवढी अजून प्रगती नाही दिसत या सुरुवातीच्या पट्ट्यात. भरावाचं काम सुद्धा अजून झालेलं नाही काहीच. सावकाश बहुतेक चाललंय इकडे. आणि डाव्या हाताला बघूया, डाव्या हाताला सुद्धा आता माझ्या मते इलेक्ट्रिक केबल टाकण्याचं काम आहे. त्याच्यामुळे तिथे चर मारून त्या केबल घालायचं काम सुरू केलंय. आणि डाव्या हाताला बऱ्यापैकी आता डोंगर फोडून झालेला दिसतोय. इथे डोंगर फोडताय. जुना रस्ता जो होता तो बंद झाला. तो डावीकडनं बघा, इथे बाहेर पडायचा पूर्वी असं ते वळण होतं. ते काढून आता आपला मधनं जरासा एक पॅच दुसरा करून दिलेला दिसतोय. इथे मात्र थोडस मधलंच काम थोडस करून ठेवलंय. असो, पण माणसं दिसतात, मशिनरी दिसते, काहीतरी काम सुरू आहे. मागपासून मी सांगतोय, आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की नॅशनल हायवे 166चं काम जे त्याला स्पीड चांगला घेतलेला आहे तुलनेने नॅशनल हायवे 66 म्हणजे मुंबई गोवा हायवे. इथे उजव्या हाताला रिटेनिंग वॉलचं काम चालू आहे, कारण त्याच्यात भराव घालून रुंदीकरण होणार. इथे मात्र एक साईड दिसते झालेली कॉन्क्रीटची, पलीकडची पण झालेली आहे. झाकून ठेवल्याचा अर्थ काम संपलेलं आहे. म्हणजे एक लेन थोडक्यात चालू करून दिले, एका लेनला तिथे झाकलंय, म्हणजे तिथलं काम बऱ्यापैकी झालंय. आणि इथे डाव्या साईडची लेन झाकून ठेवले आणि उजवी लेन चालू झाली. त्यामुळे आपला जुना मार्ग जो आहे तो आता बंद झालेला आहे. फक्त इथे जरा अजून जाईल रस्ता, तेवढी काळजी घ्या. जुनं जे पलीकडनं वळण वगैरे होतं ते मात्र आता नाहीये. आणि इथे रस्त्याला काय करतायत, पाणी मारतायत. कटिंगचं काम सुरू असणार आहे. रस्त्याला ज्या ग्रूज असतात त्या मारण्याचं काम चालू आहे. बाकी इथला रस्ता आता सुंदर आहे, काय प्रश्न नाही मधला. हे कुठपर्यंत मजगाव जंक्शन पर्यंतच्या रस्त्याला तसा काही इश्यू नाहीये, रस्ता ओके. पुढे गेल्यावर तुम्हाला अपडेट्स देतो पुढचे. डाव्या हाताला दिसतंय हे चंपक मैदान. कार्यक्रम होतात, जत्रा भरतात, क्रिकेटच्या मॅचेस असतात, संध्याकाळी मुलं खेळायला येतात, सभा असतात, सगळे कार्यक्रम इथे होतात. आता इथे मजगाव जंक्शनला आपण येतोय.
इथलं पुलाचं ते काम सुरू होतं. आता काय डेव्हलपमेंट झाली बघूया आपण. माझ्या मते एक बाजू झालेली दिसते पुलाची. पुलाचं सगळं काम झालंय आणि आता रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. डावीकडची बाजू बघा, कॉन्क्रीटचं काम बऱ्यापैकी झालंय आणि इथे उजवीकडे रस्ता थोडा खराब आहे. सध्या आपल्या वाहतुकीसाठी तोच ओपन आहे. इथून आता डावीकडे तुम्ही जाऊ शकता एअरपोर्टला, मजगाव रोड, आणि आपल्याला जायचंय सरळ साळवी स्टॉपकडे. तिथे आता रस्त्याला गती आहे, तसा हा मधला थोडासा पॅच खराब आहे. बाकीचं काम झालंय. आता इथून काय झालंय बघूया. उजवी बाजू सुद्धा अर्धी पूर्ण आहे, अर्धी चालू आहे का, पण ठीक आहे. एक बाजू तर अगदी व्यवस्थितच झालेली आहे, काही दिसू नये. इथे माझ्या मते अंडरपास असणार आहे असा माझा अंदाज आहे. काय कळत नाही मार्ग, किंवा खालून पाण्यासाठी पाईप वगैरे असणार आहे काहीतरी. त्याच्यामुळे तिथलं काम जरासं पॅच तो तसाच ठेवलेला दिसतोय खराब. बाकी बोर्ड बीड सुद्धा बऱ्यापैकी सगळीकडे लावून झाले. इथे पलीकडची अर्धी बाजू झाली, अर्धी बाजू आहे. आपण जातोय तो मात्र रोड सगळा झालाय. आता हे जंक्शन आलं साळवी स्टॉप. इथे फक्त जरा आता बघूया काय काय झालं. हा फक्त जरा रस्ता रुंद राहिला इथे. पण साळवी स्टॉपला बघा, इकडे डाव्या बाजूला रस्ता बऱ्यापैकी झालाय. इथे डावी बाजू आता ओपन करून दिली ट्रॅफिक साठी, काम झालेलं आहे इकडे. आणि उजव्या साईडचं काम आता चालू केलंय. इथे अंडर हे टाकलेलं आहे लाईन, पाईपलाईन, त्याच्यामुळे तिथे आता फोडलंय थोडं. आणि इथे उजवी बाजू तर होती, डावी बाजू पण झालेली दिसते पूर्ण. पुढे कुठपर्यंत झाले बघूया आपण. JK फाईल्स ला इथे काहीतरी कन्स्ट्रक्शन आज सुरू झालंय. नवीन काय कंपनी आहे ते मला पण माहिती नाही. कोणाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, नवीन कुठली कंपनी वगैरे तिथे येते. आणि इथे आता माझी गडबड झाली. आपल्याला सरळ जायचं होतं, चुकून आत वळवली गाडी. असंच जायचं होतं, तो पुढचा गेला, त्याच्या मागोमाग मी गेलो. थोडक्यात वराडी मागणं गोड. इथे आता मध्ये बघा माती घालण्याचं काम सुरू झालं, झाडं लावण्यासाठी. म्हणजे बाकी ओव्हरऑल ब्रिजचं इथलं जे काम होतं, ओव्हरब्रिज आहे, ते काम संपलंय बऱ्यापैकी. आता दोन्ही बाजू आहेत, झालेल्या आहेत, फक्त पलीकडची सुरू नाही केली एवढं. आणि इथे पुढचा मात्र तो ब्रिज आहे, खड्ड्याचा का भाग होता तिथला, तिथे आता काय केलंय बघूया. हा, इकडे सुद्धा तो खड्डा जो होता तो गेलाय. ही एक नवीन डेव्हलपमेंट इथे झालेली आहे बघा. आपण त्या पलीकडच्या साईडनी खाली उतरत होतो, इथे आता हा भाग झालेला दिसतो एका साईडचा. पलीकडचं काम चालू केलंय. हा इथे अंडरपास आहे, त्याच्यामुळे तिथे उंचवटा थोडासा वाटतोय.
पण ठीक आहे, हे सुद्धा आता एक 4-6 महिन्यात होईल काम इकडचं. म्हणजे मिरजा रोडचं जिथून आपण सुरुवात केली, परटवण्याचं जंक्शन, तिथून इथपर्यंतचा जो भाग आहे हा माझ्या अंदाजाने या 6-1 महिन्यात व्हायला हरकत नाही. तसा आता स्पीड पण आहे कामाला चांगला. म्हणजे प्रत्येक पॅच म्हणूया आपण, तिथे काम करताना लोक दिसत आहेत. त्यामुळे 6-8 महिन्यात हे सगळं काम होईल. हा हायवे जिथून सुरू होणार म्हणजे मिर्या गाव, तिथून मात्र पुढे तो परतवण्यापर्यंत कसा आणणार आहे हे मला अजून क्लिअर नाही झालंय. की त्याची काय डॉक्युमेंट वगैरे मिळतात का बघितली, पण त्याचं मला काही सापडलं नाही. आपल्यापैकी जर कोणाला माहिती असेल की तो मिर्या बंदर पासून परटवणे हा रूट कसा असणार आहे तर नक्की कमेंट मध्ये टाईप करून सांगा, सगळ्यांनाच समजेल. आणि आता इथून एकदम कुवारगावपर्यंत बेफाट रस्ता आहे, काही इश्यूज नाहीये. म्हणजे रेल्वे स्टेशन आणि कुवारगाव मधला जो पॅच आहे तिथे जरा काम चालू आहे. इकडचं आता एक बाजू पूर्ण ओपनच आहे, बरेच दिवस झाले व्यवस्थित चालू आहे. पलीकडचं पण काम झालंय. पुढे माझ्या मते अंडरग्राऊंड पाईपलाईनचं काम असणार आहे बाकी, त्याच्यामुळे ती साईड ओपन नाही केलेली अजून. पण इथे सुद्धा बघा साईडला सर्व्हिस रोड वगैरे त्याची कामं पण आता लगेच सुरू झाली आहे. इथलं सुद्धा काम हे लवकर पूर्ण होईल. इथे मात्र एक इश्यू म्हणजे मला जी माहिती कळली होती की इथे फ्लायओव्हर होणार असं मला एकाकडनं कळलं. ऑथेंटिक माहिती नाही अजून, पण इथे फ्लायओव्हर होणार आणि त्याच्यासाठी काहीतरी 90-95 कोटी सँक्शन झाले असं एक काहीतरी बातमी होती. मागच्या व्हिडिओत सुद्धा मी ते विचारलं होतं, कोणाला जर त्याबद्दल काही माहिती असेल तर कृपया सांगा. आणि इथे आता बघा लेन्स तर पूर्ण झाले, इथे झाले, पलीकडची साईड पण झाले. त्यामुळे आता मग फ्लायओव्हर कुठून आणि कसा टाकणार? मध्ये जागा आहे का नाही असं नव्हे, मध्ये खड्डे मारून ते करू शकतात, पण एवढा मग रस्ता सगळा झालेला आहे तर मग परत फ्लायओव्हर करणार का असा एक विषय. आपल्यापैकी कोणाला जर त्याबद्दल माहिती असेल तर नक्की सांगा. टेम्परेचर मात्र वाढतंय हळूहळू कासवाच्या पावलाने. रत्नागिरी केळकाळीत मी बाहेर पडलो ना त्यावेळेला तिथे 29 टेम्परेचर गाडीत दाखवत होता आणि आता इथे कुवारगावला तो बरोबर 31 दाखवतोय. म्हणजे 2 डिग्री इथल्या इथे वाढलं. 6 किलोमीटर अंतर असेल, 6 ते 7 किलोमीटर. हा इकोवाला आहे, त्याचं काय समजत नाही, त्याला काय कन्फ्युजन झालं. आणि त्याने सिग्नल तर आधीपासून दिला होता उजवीकडे वळण्यासाठी, तो बघितला नाही बघितला काय मार्ग नाही. ओव्हरटेक करायला चालला होता त्याला, समोरनं गाड्या होत्या. आता रेल्वे स्टेशन जवळ पण आलोय. इथे पलीकडची बाजू व्हायच्या सर्व्हिस रोडचं काम सुद्धा करायला सुरुवात झाली तिकडे. ते मेन असणार आहे सर्व्हिस रोड. इथे आता उजव्या बाजूला झाकलंय, याचा अर्थ कॉन्क्रीटचं काम संपलंय. तर इथपर्यंत ओव्हरऑल जर बघायला गेलं म्हणजे परतवणी पासून ते इथपर्यंत रेल्वे स्टेशन 80% काम झालं असं म्हणायला हरकत नाहीये. 80-85%.
आता इथून पुढचा रस्ता हातखंब्यापर्यंत बऱ्यापैकी सगळा ओके झालेला आहे. एक महालक्ष्मीचं जे मंदिर आहे तिथेच जरा काम चालू होतं. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला तेही बघता येईल तिथे आता काय डेव्हलपमेंट्स आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला त्याचे अपडेट्स देतो. आता आपण आलो कारवांची वाडी. हे इथलं जंक्शन कारवांच्या वाडीचं. फक्त पुन्हा एकदा इथे सांगेन, गाडी सावकाश चालवा या स्पॉटला. आणि इथून पलीकडे जाणारी लोक असतात, पादचारी पण असतात. जरा त्यांची काळजी आपल्याला नक्कीच घ्यायला हवी. गाडी थोडी सावकाश चालवा त्या स्पॉटला. आता इथे आपण महालक्ष्मी मंदिराच्या जवळ येतोय. तिथली डेव्हलपमेंट म्हणजे पलीकडचा रस्ता पण झालाय करून बऱ्यापैकी. हा आता आपण जाणार, हा सर्व्हिस रोड असणार आहे भविष्यात. आणि हायवेचं पलीकडे काम सुरू आहे. तर खेडशीमध्ये गावात वगैरे जाणाऱ्या लोकांसाठी हा सर्व्हिस रोड असणार आहे. त्या इव्हन महालक्ष्मी मंदिरात जाणाऱ्यांसाठी हा सर्व्हिस रोड इथे असणार आहे. आणि इथून मग तो परत वरती माझ्या मते हायवेला कनेक्ट होईल. आता इथे वरती काम सुरू आहे. हे महालक्ष्मीचं स्वयंभू देवस्थान आहे. भाविकांचं श्रद्धास्थान. तो मधला तेवढाच काय जरासा काम चालू आहे. इथून पुढे आल्यानंतर आता परत सगळा आता रस्ता ओके आहे. आता एडशी नाका आला. एडशी नाक्याला इथे काहीतरी बॅरल वगैरे लावते. काय काम काहीतरी चालू असणाऱ्याचा अंदाज आहे. बघूया. शाळा सुटलेली दिसते. आणि इथे डावीकडे आतमध्ये ऍक्च्युअली खेडशी गाव बोर्ड पण आता लावलाय. इथे आहे शाळा खेडशीची. खेडशी नाक्यातनं पुढे आलं की एक माझा पूर्वीचा आवडता स्पॉट येतो, चांद सूर्या पॉइंट. तिथे जे असं ते मस्त वळण आणि चढबीड होता. तिथे गाडी चालवायला मला मजा यायची. आता चढबीड गेला, ते वळण पण गेलं, सगळं त्या डोंगराच्या पलीकडे गेलं. सृष्टी आड सृष्टी झाली. इथे जो डोंगर होता त्याच्यातनं आता मधला फोडलेला रस्ता आपण सरळ जातो. हा डावीकडचा रस्ता आहे. हा पूर्वीचा आपला जुना रस्ता. या डोंगरावरून वरनं पलीकडे खाली उतरतो. अगदी सकाळचं लवकरचं ट्रॅव्हलिंग असेल तर ट्रॅफिक नसायचं, नाहीतर मग इथे चांगलं ट्रॅफिक असायचं आणि मग ते पुढे पण जाता यायचं नाही. हा इथे आता रस्त्याचा एक अवशेष फक्त आता राहिला, वरचा थर तेवढा दिसतोय. तो पूर्वी इथे खाली उतरायचा. इथून सरळ जाऊन उजव्या हाताने डोंगराच्या पलीकडनं वळसं खेळून बाहेर यायचा. तो आता इकडचं पण सगळं ते वळण वगैरे सगळं संपलं. आंब्याची इथे बाग होती, ती सगळी बाग आता इथनं काढून टाकून मधनं डोंगर पकडून रस्ता झाला. त्यावेळेचं प्रसिद्ध हॉटेल सिद्धाई. एक काहीतरी स्पेशल डिश होती त्यांची व्हेज मध्ये, भाकरी आणि असं काहीतरी होतं. आता मी विसरलो. एकदा तर मी आलो होतो जेवायला तिथे बऱ्याच वर्षांपूर्वी. आता काय आठवत नाही.
आणि आता आपण आलो हातकंबा तिठा आणि हा व्हिडिओ मी इथे थांबवणार आहे. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आपल्या काही कमेंट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. आतापर्यंत जो आपला सहभाग आहे माझ्याबरोबर त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. इथे फक्त हे गाड्या चालवताना खूप केअरफुली चालवायला पाहिजे.